हे बघा, हा जळगावहून जामनेरला जोडणारा रस्ता आहे। अर्धा हा गिरीश महाजन यांच्या मतदारसंघामध्ये येतो आणि अर्धा गुलाबराव पाटलाच्या मतदारसंघात येतो। एकूण हा 7.5 कोटी रुपयाचा हा जवळपास रस्ता होता। त्याला आम्ही दोघांनी मंजुरी दिली आणि आज तो रस्ता पूर्ण झालेला आहे। आणि मला तरी असं वाटतं की कंडारीवासियांना जो सगळ्यात दळणवळणाचा महत्त्वाचा रस्ता होता तो पूर्ण झाल्यामुळे हा रस्ता काँक्रिटीकरण आहे। याला 5 वर्ष खड्डं पडलं तरी काँक्रिटीकरणाचं माध्यमातून खड्डं जरी पडलं तरी ते कॉन्ट्रॅक्टरला भरायचं आहे। त्यामुळे आज याचं उद्घाटन करण्यासाठी मी या ठिकाणी उपस्थित आहे। उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। उद्योगमंत्री उदय सामंत हे शरद पवारांची भेट घेणार आहेत। हे बघा, शरद पवार हे मोठे नेते आहेत आणि काही राज्याकरता जर काही विषय असेल तर एकमेकाशी भेटतो। आता राज ठाकरे देवेंद्र फडणवीसला भेटले, मग काय झालं? असं काही असते का? एकमेकाला भेटत असतात। राज ठाकरे देवेंद्र फडणवीस भेटीनंतर अमित ठाकरे यांनी आशिष शेलारांची पण भेट घेतली आहे। अरे मी काय म्हणतोय, भेट फक्त राजकारणापुरती नसते। मुंबई आहे, मुंबईमध्ये वेगळे प्रश्न आहेत, पर्सनल काही प्रश्न असतात, पर्सनल काही संबंध असतात। याचा अर्थ वेगळा काढणं मला वाटतं उचित होणार नाही। उद्धव ठाकरे राज ठाकरे पुन्हा एकत्र येणार आहे। गणपतीमध्ये निमंत्रण दिलेलं आहे अमित ठाकरेंनी उद्धव ठाकरे। चांगली गोष्ट आहे। गणपती बाप्पा आहे, गणपती बाप्पा सगळ्यांना बोलवतो। भाऊ, एक अत्याचाराची घटना जळगावमध्ये समोर आलेली आहे। या ठिकाणी शेंदुर्णी पाचोऱ्यातील पिंपळगाव अत्याचाराची घटना अल्पवयीन मुलीवरती लगेच त्याच्यावर कारवाई करण्याचे आदेश एसपींना देण्यात येतील आणि जो आरोपी आहे त्याला लवकरात लवकर पकडण्यात येईल। दुसरा एक विषय आहे की जळगावची अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी शासन प्रशासन प्रयत्न करते। गोल्ड हब सुद्धा करण्याचा प्रयत्न काल जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेतली। तुम्ही सुद्धा यासाठी कसा प्रयत्न करणार की जळगावची ओळख सोन्यासाठी आहे, आता गोल्ड हब झालं तर अर्थव्यवस्थेचा कसा फायदा होणार? तेव्हा सगळ्यातर्फे प्रयत्न केले जात आहेत। आता D+ असेल किंवा लाईटच्या बाबतीमध्ये सवलत असेल, विमानतळाची लांबी वाढवण्याकरताचा विषय असेल, जे MIDC मधल्या प्लॉटचा विषय असेल, आपण सगळ्या गोष्टीवर या ठिकाणी बैठक घेतली। जे उद्योग घेण्याकरता लागतं ते सगळे प्रयत्न आम्ही करतोय। गोल्ड करता हे आपलं हब आहे, त्याला काय सवलत देता येते का, या सगळ्या गोष्टींचा विचार सरकार करत आहे। अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचं नुकसान झालं। सगळ्या ठिकाणी जिथे जिथे अवकाळी पाऊस झाला आहे तिथे पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले आहे आणि लवकरात लवकर शेतकऱ्यांना मदत करण्यात येईल।